राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे पडघम वाजत आहे. यातच नगर परिषदा निवडणुका लागलेल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 12 नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीनं प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते. शिर्डीमध्ये देखील प्रचाराचा वेग जो आहे तो वाढलेला आहे. प्रचारासाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिल्यानंतर या ठिकाणी सर्वच पक्षाचे अपक्ष उमेदवार जे आहे ते भेटीगाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचताना दिसून येत आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहे आणि एक आगळा वेगळा प्रचार या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्या आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहोत. यातलं प्रामुख्याने सांगायचं ठरलं तर महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत रवींद्र पांडुरंग गोंदकर यांनी अनवाणी पायानं आपला प्रचार सुरू केलेला आहे आणि जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत अनवाणी पायानेच राहणार, विना चप्पल मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे. या आगळ्या वेगळ्या प्रभागामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणचा एक उमेदवार जो आहे तो बिनविरोध निवडून आल्यानंतर प्रचाराची पूर्ण धुरा जी आहे ती रवींद्र पांडुरंग गोंदकर आणि महायुतीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयश्री थोरात या दोघांवरती आलेले आहे आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. आपल्यासोबत सध्या रवींद्र पांडुरंग गोंदकर आहे, ज्यांना आपण रवी तात्या म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत. नेमकं प्रभागामध्ये काय काय अडचणी आहेत, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, नागरिक काय म्हणताय, मतदार काय म्हणतात, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तात्या, नेमकं काय कसं हे सुचलं की अनवाणी पायाने गेलं पाहिजे? मी मतदारांच्या घरापर्यंत जात असताना, डोर टू डोर कॅम्पेनिंग करीत असताना माझ्या निदर्शनास आलं का चप्पल घालून एखाद्याच्या घरात गेलं तर त्या लोकांना तेच वाईट वाटतं आणि चप्पल काढण्यात आणि घालण्यात थोडासा वेळ पण जातो. आणि घर हे मंदिर असतं प्रत्येकाचं, आणि एखाद्याच्या घरात जाताना जर आपण पादत्राणं घालून जर गेलं तर त्याच्या मनाला संवेदना त्या अतिशय दुःखदायक असतात. म्हणून मी ठरवलं जोपर्यंत मी प्रचार करतो किंवा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तोपर्यंत पादत्राणेच घालायचे नाही. आता ठीक आहे, तुम्ही अनवाणी पायाने मतदारांच्या दारात जाताय, घरात पोहोचताय, तर काय नेमकं मतदारांचा काय प्रतिसाद आहे? म्हणजे चप्पल घातली नाही, अनवाणी पायाने गेलं म्हणून काही वेगळे पण आहे का, नेमकं काय आहे? नाही, शिर्डीतील मतदार हा सुज्ञ आहे सुनील भाऊ, आणि सुज्ञ मतदाराला काय समज असमज त्याला सर्व गोष्टी समजतात. कोण समाजासाठी काम करतं, कोण समाजाच्या हिताचं काम करतं, हे देखील आजचा मतदार हा सुशिक्षित आहे. 50 वर्षापूर्वी जे मतदार होते ते आता तशा पद्धतीचे प्रकार राहिले नाही. नुकतं प्रचार करून भागत नाही किंवा दिखावा करून भागत नाही, तर काम करावं लागतं, जनतेत जावं लागतं आणि जनतेची छोटी मोठी कामं असेल ते करावे लागतात. त्यावेळेस कुठे जाऊन मतदार राजा मतदानासाठी तयार होतो. साधारण 9 वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या पत्नीचा प्रचार केला होता. मग म्हटलं 9 वर्षाचा प्रदीर्घ काळ जो आहे तो यामध्ये गेलेला आहे. मग 9 वर्षामध्ये तुम्ही काय नेमकं ह्या सगळ्या प्रभागासाठी, वॉर्डसाठी असं काय कौतुकास्पद केलंय? ज्या वेळेस 2016ची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि माझ्या धर्मपत्नी स्वांजलीताई रवींद्र गोंदकर ह्या त्यावेळेसच्या 11 प्रभागामधून निवडून आल्या, त्याच विजयी रॅलीमध्ये मी सांगितलं होतं का ही निवडून आलेल्या पदाचा सर्वस्व मान हा गोरगरीब जनतेला जाईल. ही निवडणुकीचा विजय माझा नसून वार्ड नंबर त्यावेळेसच्या असणाऱ्या 11 नंबरच्या वार्डच्या मतदारांचा विजय आहे आणि ही मिळालेली सत्ता नागरिकांसाठी, मतदारांसाठी समर्पित राहील, असं मी त्या विजयी रॅलीमध्ये म्हटलं होतं. मागच्या वेळेस पण तुम्ही भारतीय जनता पार्टीकडनं निवडणुकीत उतरलेला होता. मागच्या वेळेस तुम्ही कमळच घेतलेलं होतं. आता काही प्रमाणात म्हणजे अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा शिर्डी विधानसभा मतदारसंघ असेल, याच्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय बदल, घडामोडी घडलेल्या आहेत. विखे पाटील आता भारतीय जनता पार्टीत आहे, तुम्हीच आज त्यांच्याकडून उमेदवारी करून लढताय, काय एकंदरीत वाटतंय? अतिशय नामदार साहेब, आम्ही त्यांच्या विरोधात होतो त्यावेळेस देखील त्यांनी आम्हाला कधी शब्दाने त्रास दिला नाही, आणि आज त्यांच्याबरोबर काम करीत असताना विखे कुटुंबीय कुणालाही त्रास देत नाही किंवा इतकं जर निष्ठेने काम केलं तर ते कुटुंब एवढा प्रामाणिक विश्वास ठेवतं. आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम करीत असताना आमच्या असं लक्षात आलं की हे कुटुंब खरंच जुनून आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून जर आपण काम केलं सरळ मार्गी तर ते लोक खरंच बुद्धीने
सगळ्या गोष्टींनी संपन्न असताना एका छोट्या घरातल्या माणसाला किंमत देण्याची जर कोणाची मानसिकता असेल तर ते नामदार साहेबांमध्ये आणि दादांमध्ये आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छितो. तुम्हाला अशी कोणती किंमत दिली? एक गरीबाच्या घरातलं पोरग राजकारणात विरोधात निवडून आल्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर माझ्या मिसेसला पहिल्यांदा त्यांनी सार्वजनिक बांधकाम सभापती केली. बांधकाम सभापती झाल्यानंतर आज जे तुमच्या मागे हा रस्ता दिसतोय किंवा इथं राधाकृष्ण नगराची ही तयारी सुरू आहे, समोर वृंदावन बंधारा आहे, नाला बांधलेला आहे, 18 मीटर हा रिंग रोड पूर्ण झालेला आहे पुढच्या, त्याच्यानंतर हा कनकुरी रोड ते नाला रोड जोडणारा 18 मीटर रस्ता झालेला आहे. त्या कालखंडामध्ये हे काम मला करता आलं. एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला बरोबर घेऊन त्याच्या हातून निधी देऊन एवढी मोठी प्रगती करून शहराची घेणं हे छोट्या विचाराच्या माणसाचं काम नाही सर. खरं तर तुम्हाला रवी तात्या म्हणून ओळखलं जातं. रवी तात्या, मला एक गोष्ट सांगा की बालपण तुमचं काबाड कष्ट करण्यात आणि अत्यंत साधं गेलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे म्हणजे देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून ज्याकडे बघितलं जातं, मोठा भाऊ म्हणून त्याला बघितलं जातं, त्या पक्षाचे शिर्डी शहराचे अध्यक्ष झाले. बालपण ते शहराध्यक्ष, काय संघर्ष राहिलाय? आमची आई ज्या वेळेस वारली, तुम्ही किती वर्ष तेव्हा? मी साधारणपणे 9 महिन्याचा असेल. आणि आमची खाण्यापिण्याची देखील हाल असायची. आमच्या कुटुंब काय असतं की जेव्हा आईचा विषय निघतो, माय ममतेचा जेव्हा विषय निघतो, तो माझ्यासह बघणारे असतील सगळ्यांचे डोळे पाणावतात. विषयच असा आहे की आई 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 म्हटलं तर आई ही हृदयाच बसलेली असते. मला सुद्धा ते शब्द जे आहेत ते बोलताना जरा अवघड जात आहे. आणि काम करीत असताना आता लहानपणी 9 महिन्यात आमची गरिबी इतकी भयान होती, दारिद्र्य संपन्न आम्ही होतो. काबाड कष्टातून कसे तसे उभे राहिलो. पैसा नव्हता, पण आमचा मोठा बंधू वैचारिक पातळीने खूप मोठा होता आणि त्यांनी माझं बोट धरून 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 मी अभ्यासात थोडासा कच्चा होतो, पण कष्ट करण्याची प्रामाणिक इच्छा आमच्या लहानपणापासूनच होती. आणि भावाच्या आशीर्वादानं, आई वडिलांच्या कृपेनं हा मानवतेचा जन्म मिळाला. आणि काम करत 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 आमचं कुटुंब तसं मोठं होतं. 4 बहिणी, 2 भाऊ, आई वडील. आणि क्षेत्र पण आम्हाला फार नव्हतं. 2-2.5 एकर शेती होती. शेतीवर उपजीविका चालायची. नंतर आम्ही दुधाचा व्यवसाय पत्करला. आणि मी 10वीला आल्यानंतर आमच्या कुटुंबाची खूप वाईट परिस्थिती होती. मग मी रोजानी जायला सुरुवात केली, 20 रुपये रोजानी. आणि मग माझा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर मी कॉलेज जीवनात TY पर्यंत कमवा आणि शिकवा ह्या योजनेखाली त्याच कॉलेजमध्ये जिथं मुलं शिकायची आणि तेच मुलं सुटल्यानंतर तिथं काम करून खायची, त्यावेळेस 3 रुपये तास प्रमाणे आम्हाला ते कॉलेज पैसे द्यायचे. ज्या मुलं वर्गात बसतात त्यांच्या समोर काम करावं वाटायचं, लाज वाटायची त्याची. परंतु पोटाची खळगी भरणं महत्वाची असते, लाज धरून करणार काय. त्याच्यामुळं कॉलेज जीवनात संपल्यानंतर मी साईबाबा संस्थांना नोकरीला लागलो. नोकरीला त्याच्यात परवडत नसायचं, 57 रुपये रोज होतो, कुटुंब मोठं होतं. त्याच्यामुळं मग मला व्यवसायात उतरावं लागलं. मग माझी शेती आणि दुधाचा धंदा सुटून मी व्यवसायात सुरू झाला. व्यवसायात सुद्धा सुरुवातीला खूप हाल झाली माझी, पण नंतर सातत्यानं चिकाटीनं काम करीत 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 काही लोकांचे राजकीय गॉडफादर तसेच व्यवसायातली गॉडफादर त्यावेळेचे त्यांनी मला टिप्स दिल्या. आणि त्या टिप्स वर काम करीत असताना माझ्या मोठे बंधू जे गायनाकोलॉजिस्ट आहेत त्यांनी सांगितलं, पैसा येतो जातो, गरिबी श्रीमंती येत जात राहते, तुझी प्रामाणिकता किती आहे, कुठल्या प्रती आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे.
कुठलंही काम घेतलं म्हणजे ते गटार उपसायचं जरी काम असलं तरी ते काम हे कामच असतं, त्याला कमी किंवा छोटा किंवा मोठं म्हणलं जात नाही. त्याच्यामुळं कुठलंही काम करीत असताना ग्राउंड झिरोला जाऊनच काम करायचं असतं. आणि त्याच्यानंतर 2009ला राजकारणात येण्याचा प्रसंग मिळाला. कॉलेज जीवनात असताना एबीपीचं काम करीत असल्यामुळं राजकारणात जी शिकवण आहे बोलण्याची वगैरे आणि कॉलेज जीवनात वक्तृत्व स्पर्धेचा डिबेट प्लेअर असल्यामुळं मी कॉलेज जीवनात डिबेटच्या बरेचसे असे पारितोषिक त्यावेळेस आणले. त्याच्यामुळं तो कॉन्फिडन्स होता की एखादं काम घेतलं तर ते प्रामाणिकपणे कसं करायचं हे माहित होतं. त्याच्यामुळं आता मागचा 11 नंबरचा प्रभाग इतकं काम केलेलं असताना सुद्धा दादांनी मला सांगितलं नाही नाही तुला तो सोडावं लागेल आणि तुला 8 ला जावं लागेल. आता लढणं हा पिंडच आहे आपला, बरोबर. आलेल्या संकटाला तोंड देणं हे कामच आहे. त्याच्यामुळे मी ती पण स्वीकारून घेतली. मग आता हे अनवणी पायाने लोकांकडे जायचं आता हा रोड सुद्धा तापलेला आहे. आम्ही समजा बूट आणि चप्पल घातलेलं आहे, तुम्हाला खाली चटके बसत नाही का? मी सांगितलं ना सुनील भाऊ, हे चटके खूप छोटे. आयुष्यात एवढे चटके पाहिले ना, विस्तारावर चालल्यानंतर जितके चटके बसत नाही त्याच्यापेक्षा जास्त चटके माझ्या राजकीय करिअर मध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये मी घेतलेले आहेत. त्याच्यामुळं या तापलेल्या डांबरावर हे खूप छोटे चटके आहेत. आता रवी तात्या झालेला आहे, एक मोठं संघटन उभे केलेलं आहे श्रीराम प्रतिष्ठानच्या नावाने. तुमचं काय नेमकं काय योजना राबवल्या जातात? मुळात श्रीराम प्रतिष्ठान हे एकदम पवित्र असं काम करतं. दरवर्षी ह्या देशाला आदर्श असं घालून दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी सोशल इंजिनिअरिंग करून सगळ्या समाजाला तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन एक संघटन बांधलं आणि स्वराज्य स्थापन केलं. स्वराज्याच्या माध्यमातून संघटन करून इथं सत्ता स्थापित केली. हे 350 वर्षापूर्वी महाराज आम्हाला सांगून गेले. आता तर खूप चांगली परिस्थिती, त्या प्रतिकूल परिस्थितीत छत्रपतींनी एवढं चांगलं ज्ञान, एवढं चांगले ग्रंथ, एवढी चांगली संरचना करून ठेवली. ते फक्त आम्ही अभ्यासण्यासाठी दरवर्षी प्रत्येक एका गडकिल्ल्याला महाराजांच्या जातो आणि इथलं लहान मोठं वृद्ध मध्यम सर्व तरुण युवकांना आम्ही त्या निमित्तानं महाराजांच्या जीवनात काय केलं, ते कसा संघर्ष केला, कसे लढले, वयाच्या 14व्या 13व्या वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कितीतरी कौशल्य, आपलं पोरग 10वीला जात तरी शेमूड निघत राहतो. म्हणजे एवढ्या छोट्या वयात देशाच्या हिताच्या गोष्टी बोलणं, परिपक्वत्व, अभ्यास हे छत्रपतींचे आदर्श घेऊनच आपण जगलं पाहिजे. शिवजयंती तुम्ही अशा पद्धतीने साजरी करता. मग आता हे जे तुमच्या प्रभागातील जे मतदार आहेत किंवा नागरिक आहे यांच्यासाठी काय राबवलं जातं? आता मी त्या प्रभागात नवीन आहे. मी पहिल्यांदा याच्या आधीच्या प्रभागात काय केलं? याच्या अगोदर प्रभागात नाला आणि आंबेडकर नगरची लोक उठली गेली. मी माझ्या नेत्याकडे आग्रह धरला, विखे पाटलांकडे. हो, श्रीमंतांना तर घर आहेच, पण ही गोर गरीब जन्मात माऊली कुठं जाणार? यांना रस्त्यावर सोडून चालणार नाही. त्यांना आपल्याला घर द्यावा लागेल, जागा द्यावा लागेल. नेत्यांनी 3 महिने पळपळ केली, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली. आणि हे तुम्हाला राधाकृष्ण नगर जे दिसतंय 6 एकरामध्ये, इथं त्या गोरगरीब 180 माझ्या मतदारसंघातल्या अशा 300 कुटुंबियांना इथं अर्धा गुंठा जागा आणि एक घरकुल मिळणार आहे. कमीत कमी 25 लाख रुपये किमतीचं घर या ठिकाणी त्या गोरगरिबाचं उभं राहील. आणि कोण नाही करीतो, राजकारणात सगळे खोटं बोलणारे लोक असतात. आमचा नेता शब्द दिला तो पाळणारा माणूस आहे. आणि त्यांनी सांगितलं एखाद्या विहिरीत उडी मारत मी नेहमी रात्री जाऊन मारिल. हे 8 नंबर प्रभाग काय घेऊन बसले? पण एवढा जनतेसाठी काम करणारा, जनतेसाठी पळणारा अशा नेत्याला ते सांगणार नाही विहिरीत उडी मार, मात्र मैदानात ये असं नक्की लढ म्हण असं म्हणणार आहे. हा, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य ते असंच आहे का उडी मार म्हणजे ते काय मला बळत खाईत ढकलणार नाही. ते नेता विश्वास ठेवतो. म्हणजे आता पूर्वी छत्रपतींच्या काळात युद्ध व्हायचे आणि युद्धात जिंकलं जायचं. आता लोकशाही आहे, लोकशाहीत गणराज्य आहे. गणराज्य म्हणजे ज्याच्याकडे संख्याबळ जास्त तो निवडून येणार किंवा तो जिंकणार.
त्याच्यामुळे युद्धाची परिस्थिती नाहीये आता. आता या हे- पद्धतीने युद्ध होतात. आता तुमच्याकडे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदायाचं देखील मतदान आहे, तुमच्याकडे कार्यकर्ते देखील मुस्लिम आहे, मग कसं आता हे कसा मेळ घालणार? मी परत एकदा सांगितलं, हं. भगवंतांनी जन्म देताना हा. साईबाबा शिर्डीचा आहे त्यांनी सांगताना सबका मालिक एक म्हटलं, हा. आणि भगवंतांनी जन्म देताना तुम्हाला मानव म्हणून जन्म दिला. हा. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई हा. किंवा हा त्या जातीचा तो ह्या जातीचा, हे सोशल याच्या नादी न लागण्यापेक्षा प्रत्येक जण मानव आहे आणि मानवतेचा धर्म आहे का मानवतेच्या धर्मावर टिकायला राहिलं पाहिजे, आता काम मग केलं पाहिजे. मतदारांकडे जाता जाता काय अपेक्षा आहे मतदारांच्या? काय म्हणतात हो, काय मागतात खूप तुमच्याकडे? छोट्या छोट्या अपेक्षा आहेत नागरिकांच्या. तरी पण आणि मतदार राजा सुज्ञ आहे. हं. त्याला नळाला पाणी, हं. सांडपाण्याची व्यवस्था, हं. स्वच्छता, सुरक्षता, शांतता, प्रगती आणि रोजगार एवढेच मुद्दे. हा, मूलभूत- पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा ह्या हा. मूलभूत गरजा होत्या. हा. भविष्यात वाढून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, संस्कृती हा. ह्या वाढल्या. जसं जसं काळ बदलत जातो तसे तसे वेळेनुसार गरजाही बदलत जातात. नाही मग Yes. आता काय विजय? विजन स्पष्ट आहे. हं. प्रगती, विकास, सुरक्षा, शांतता, संयम आणि शिर्डीच्या तरुणाला रोजगार, हाच विजन. म्हणजे निवडणुकीमध्ये विजन स्पष्ट आहे. तरुणांना रोजगार दिला पाहिजे, संस्कृती जपली पाहिजे आणि विकास झाला पाहिजे. म्हणजे एक विकासाचा रोड मॅप जो आपण सध्या म्हणतो आहोत की एक पूर्ण प्लॅनिंग करून महायुतीचे उमेदवार जे आहेत या ठिकाणी उतरलेले दिसत आहेत. रणधुमाळी जोरदार सुरू आहे. सर्वच अपक्ष उमेदवार असेल किंवा इतर पक्षाचे उमेदवार जरी असले तरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न सगळेजण करताना दिसून येत आहे. मतदान कोणाला करावं हा सर्वस्वी अधिकार हा मतदारांचा आहे. भारतीय राज्यघटनेने त्यांना तो अधिकार दिलेला आहे. आपल्याकडे गुप्त मतदान पद्धती आहे. तेव्हा मी सर्वांना विनंती करेल की आपण मतदान करताना आपला मतदानाचा हक्क हा जरूर बजवायचा आहे. आणि मतदान करताना आपण चाणाक्ष बुद्धी, आपल्या विकासाला, आपल्या गरजेला, आपल्या सुखदुःखात कोण सहभागी होईल अशा व्यक्तीला आपण या ठिकाणी मतदान करायचं आहे. लोकशाहीचा जागर म्हणून याकडे बघायचं आहे आणि मतदानाचा हक्क न चुकता बजवायचा आहे. आईचा विषय निघाल्यानंतर त्यांचे डोळे पाणावलेले होते. अखेर म्हटलं जातं की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आणि तेच त्याचं प्रत्यय म्हणावं लागेल. शून्यातून जग निर्माण केलेला कार्यकर्ता आहे आणि आपलं काम करतोय. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद.